मी सुप्रिया शशिकांत जाधव प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणूक लढवत आहे आणि मला विश्वास आहे लोकांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवलाय त्या मी विश्वासाला पूर्णपणे सहाय्य करून त्यांची जी अडलेली कामं आहेत काही वर्षाची कामं राहून गेलेली आहेत रस्ते पाकाडी काही पाण्याची अडचणी ड्रेनेजचा काही प्रॉब्लेम लोकांचा आहे। आता आम्ही जे फिरतोय प्रचारासाठी त्यात लोकांच्या खूप अशा अडचणी आहेत की लोक सांगतात आम्हाला की आमची कामं झालेली नाहीत, तुम्ही या मागील काही वर्षामध्ये नगरसेवक होऊन गेले त्यांनी काही कामं केलेली नाहीत। काय नेमकी कामं केली नाही? तुम्ही आता बोललात की मागील लाईट पाहिजे असतो, पाकाडी झालेली आहे पण तिथे लाईट नाही, पोल नाही, कोणी जाबर रस्ता अर्धवट राहिलेला आहे, रस्त्याला जागा मिळत नाही, तर हे सगळ्यामध्ये त्यांच्या कामांचे काही अर्धवट राहिलेले आहेत आणि त्यांना जी हवी असतील ती कामं वाटत मी पूर्ण करणार असं मी त्यांना आश्वासन देणार आहे आणि मी ती पूर्ण करणार आहे। मतदान संख्या किती मतदार आहेत? 2359 आमचं वॉर्डची मतदारसंख्या आहे आणि वॉर्डची रचना कशी आहे एकंदरीत? पूर्ण एक स्वामी मठ ते पूर्ण कावी ते लँडस्टोन पार्क तिथपर्यंत आहे, तिथून पुन्हा शंकरवाडी ते नवीन वसाहत डांगे आणि राहुल गार्डनच्या थोडा अलीकडचा असा सगळा भाग आमचा वॉर्डचा असा आहे। महिला म्हणून प्रचार करताना आणि राजकारणाची खिचडी सुरू आहे, काय वाटतं? काय नाही, मी एकंदरीत बघितलं ना तर लोकांना व्यक्ती किंवा सरांनी आता काम केलेलं आहे आमच्या वॉर्डातून वगैरे शेखर सरांचे काम केलेलं आहे, तर आमदारांनी आपल्या इथून काम केलेलं आहे, त्यामुळे लोकांचं खूप चांगलं आहे की आधी ते एक बंधारा बांधलाय सरांनी, ते खूप लोकांना बरं झालं की ह्यावेळेला खूप पाऊस पडला, यंदा पाऊस जास्त पडला मागच्या वर्षीपेक्षाही, पण त्या बंधाऱ्यामुळे लोकांकडे खूप म्हणजे पाण्याचा खूप प्रश्न मोठा सुटला। शहरात खूप पाणी म्हणजे 21 पेक्षा जास्त पण पाणी आलं असतं आपल्याकडे यंदा खरं म्हटलं तर, पण तो जो नालाडा त्यांनी बांधला नाहीये त्याचा खूप लोकांना फायदा झाला। ते एक आम्ही लोकांपर्यंत सांगतोय, ते लोकही स्वतः आम्हाला सांगतायत की नाही सरांचं खूप चांगलं काम आहे, सरांनी चांगलं काम केलंय, सर लोकांपर्यंत पोहोचतात, ही लोक आम्हाला सांगतायत की सर स्वतः येऊन व्यक्तिशः भेटतात प्रत्येकाला। एक मापातला जो ब्रिजचं काम आहे तेही सरांनी केलं नाहीये, त्याचाही खूप लोकांना फायदा होणार आहे येण्या जाण्यासाठी। महिलांच्या मनातील चिपळूण कसं असावं? महिलांच्या मनातील चिपळूण म्हणजे कसं त्यांना थोडं सुटसुटीत आणि सुंदर चिपळूण, की कोण पाहुणे की चिपळूणमध्ये काय फिरायला, चिपळूणमध्ये काय नाही असं जर म्हणतात तिथे महिलांचं असं हे आहे की खूप चांगलं कुठे फिरायला म्हणा, चांगला एक त्यांना हे पाहिजे थोडं म्हणतात पर्यटन वगैरे असं काहीतरी झालं पाहिजे। मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? नाही, जर आम्ही या निवडणुकीत मी निवडून आल्यानंतर जर नगरसेवक झाले तर मी माझ्या वॉर्डातील विकासाची जी कामं सगळी आहेत महिलांची, जेंट्स, मुलं कोणी त्यांच्या कुठल्याही कामांसाठी मी अगदी कटिबद्ध आहे आणि मी त्यांच्यासाठी त्यांनी कधीही मला अहोरात्र त्यांनी कुठलाही कॉन्टॅक्ट मी त्यांना कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे आणि सांगणार कधीही तुम्ही मला फोन करा, तुमच्या सेवेसाठी मी कधीही हजर आहे आणि मी ते करणार तेवढं।